नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, गेल्याच आठवड्यात ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आपल्या सरकारने घेतला. हा नेमका काय विषय आहे? ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणं या विधेयकाचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, याविषयी आज आपण दृष्टिक्षेप या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत संगणकीय कायदे तज्ज्ञ महेंद्र लिमये सर. सर, दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सर, ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणाऱ्या या विधेयकाचं नेमकं काय उद्दिष्ट सांगता येईल आणि कायद्याच्या कुठल्या टप्प्यात हा विषय येणार आहे? प्रथम आपण आपल्या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे की यांनी हा ऑनलाईन गेमिंगवर एक नियंत्रण आणणारा कायदा अस्तित्वात आणला. मागचा आपण एक 6 महिने किंवा वर्षभराच्या गुन्हेगारीकडे समजा दृष्टिक्षेप टाकला तर असं आढळून येतं की गुन्हेगारीमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीचा दिवसेंदिवस जो आलेख आहे तो वाढतच चाललेला आहे. सगळ्यात जास्ती सध्या ज्याचं आपण म्हणू की योगदान आहे हे ऑनलाईन गेमिंगचं आहे. आता जेव्हा ऑनलाईन गेमिंग हे सुरुवातीला आले तेव्हा ते काहीही कोणाला अपाय करणार नाही हा उद्दिष्ट त्या गेम निर्मात्यांच्या मागे होता. पण जेव्हा हे गेम अस्तित्वात आले आणि त्याच्यावर हळूहळू पैसा लावणं चालू झालं आणि त्याच्यात लोक पैसे हारणं, मग त्या पैशासाठी चोरी करणं, लुटमारी करणं, हे जे प्रकार जेव्हा वाढत आले तेव्हा या ऑनलाईन गेमिंगचं जे भीषण वास्तव आहे ते सरकार समोर आलं. आणि आपण सरकारनेच जो काही डाटा पब्लिश केला आहे त्याचा समजा आधार घेतला तर आपल्याला असं कळतं की मागच्या वर्षातली जी संगणकीय गुन्हेगारी आहे त्याच्यात सगळ्यात जास्ती योगदान हे ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमाचं आहे. बरं, एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला प्रलोभन दाखवण्यात येतं, सुरुवातीचे 2-3 डाव त्याला जिंकू देतात आणि जिंकल्यावर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याचं एकदा ते मनोबल उंचावलं किंवा मी जिंकतोच आहे, मग तो सगळ्या गोष्टी हारत जातो तरी त्याला ते कुठेतरी त्याच्या डोक्यात असतं की बा मी हा गेम खेळताना पहिल्यांदा जिंकलो होतो आणि मी केव्हा तरी जिंकीन. आणि याच्यामध्ये लोकांचे अक्षरशः संसार बर्बाद झालेले आहे. काही प्रमाणात लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. जेव्हा सरकारच्या लक्षात आलं की भारतातला युवक आणि मध्यम वर्ग या व्यसनाधीनतेकडे जातो आहे, म्हणजे ऑनलाईन गेमिंगचं एका प्रकारे लोकांना व्यसन लागलेलं आहे आणि हे व्यसन सोडवायचा उपाय काय आहे तर हे जे खेळ आहेत ज्याला आपण ई स्पोर्ट गव्हर्नमेंटनी एक वेगळं त्याच्यात सेग्रिगेट केलेलं आहे, बेटिंग गेम एक वेगळा प्रकार केलेला आहे. तर ई स्पोर्ट चालू ठेवण्यात या बिलामध्ये पूर्णपणे सहमती दर्शवलेली आहे. पण ज्या खेळावर कुठल्याही पद्धतीने पैसा किंवा कुठल्याही पद्धतीने काही स्टेक लावण्यात येऊ शकतो त्या सगळ्या खेळांवर बंदी घातलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आपल्या सगळ्यांनीच या विधेयकाचं मनपूर्वक स्वागतच केलं पाहिजे. आपण जसं आता म्हणालात की काही विषय या कायद्याच्या टप्प्यात येणार आहेत, त्याच्यामध्ये काय डिफरन्सिएशन? याचा फरक असा आहे की सुरुवातीलाही हे बऱ्याच कोर्टांचे निर्णय झालेले आहे की जिथे स्किल इन्व्हॉल्ड आहे, म्हणजे जिथे तुमचं कौशल्य पणाला लावून तुम्हाला एखादा खेळ खेळायचा आहे तो खेळ हा जुगाराच्या अंतर्गत येऊ शकत नाही. पण जिथे तुमचं कौशल्य पणाला लागत नाहीये आणि जिथे फक्त तुम्ही डेस्टिनीवर सोडून दिलेलं आहे, म्हणजे बरेचसे गेम असे असतात जे ऑनलाईनमध्ये आहे की ज्याच्यात तुम्हाला समोरचा कोण आहे हे कळत नाही. तर ऑनलाईन रमी हे सगळ्यांना ॲडव्हर्टाइजमेंट येत असतात. आता त्या रमीमध्ये तुम्ही एक पार्टिसिपंट आहात पण समोरचा पार्टिसिपंट तुम्हाला माहिती नाही आहे, म्हणजे तुम्ही कोणाशी खेळताय, किती लोकांशी खेळताय हे तुम्हाला फक्त स्क्रीनवर दिसत असतं. ते प्रत्यक्षात आहे की नाही आहे, ते प्रोग्रॅमरची निर्मिती आहे की नाही आहे हे तुम्हाला कळत नाही. म्हणजे तुम्ही कोणाशी खेळताय हेच तुम्हाला कळत नाही. मग याच्यात तुमचं गेम ऑफ स्किल इन्व्हॉल्वडच होत नाही. त्याच्यामुळे हा जो ब्रॉड त्यांनी फरक टाकलेला आहे की जिथे तुमचं स्किल लागतं, जसं आपण बुद्धिबळाचा खेळ घेतला तर बुद्धिबळातनं लोक कम्प्युटरशी इतके वर्ष बुद्धिबळ खेळतात आहे. चेसवर कधी बंदी आणलेली नाही आहे, जे ऑनलाईन चेस आहे म्हणजे तो ई स्पोर्ट आहे, तो इलेक्ट्रॉनिक माध्यमातून तुम्ही तो खेळ खेळताय. पण हे जे रमी किंवा अशा पद्धतीचे भरपूर गेम आलेले आहे, जसं आता भारतीय क्रिकेट संघाचं प्रायोजिकत्व गेलं ड्रीम11, त्यांच्यात अशा पद्धतीच्या खेळांचा भरपूर भरणा होता आणि जिथे लोक पैसे लावत होते. या कायद्याच्या येण्यामागे आपण पाहाल की जेव्हा या ड्रीम11 किंवा या अशा कंपन्यांच्या सुरुवातीला जाहिराती प्रसारित होत होत्या
तेव्हा त्याच्या खाली काही अशी तळटीप नव्हती, सूचना नव्हत्या. मग कालांतराने सूचना यायला लागल्या की या खेळाची तुम्हाला सवय लागू शकते. हे जेव्हा आलं तेव्हाच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं की हळूहळू व्यसनाधीनता ही या खेळांची वाढते आहे. आणि मग जेव्हा सरकारने आपलं एक डाटा कंपायलेशन केलं तेव्हा सरकारच्या लक्षात आलं की युवक म्हणजे जो आज भारताचा मुख्य आधारस्तंभ आहे हा या व्यसनाच्या फार मोठा बळी पडतो आहे आणि मध्यमवर्गीय. आणि हे गेलेले पैसे वापस येण्याची शक्यता फार कमी असते आणि शेवटी सरकारलाच त्याच्यात कुठेतरी हस्तक्षेप करावा लागला. आणि म्हणून हे सरकारने सध्या विधेयक आणलेलं आहे ज्याच्यात ई स्पोर्ट म्हणजे जिथे कौशल्यपणाला लागतं तो एक पार्ट वेगळा ठेवलेला आहे. त्याच्यावर कुठलीही बंदी नाही, फक्त त्यांनी रजिस्ट्रेशन करावं एवढीच सरकारने अट घातलेली आहे. बरोबर. की तुम्ही कुठलाही खेळ मार्केटमध्ये आणा, लोकांसाठी आणा, त्याचं आम्ही एक एजन्सी स्थापन करतो आहे, त्याच्याकडे रजिस्ट्रेशन करा म्हणजे आम्हाला माहिती राहील की या खेळाचा निर्माता कोण आहे. आणि समजा त्या खेळाच्या बाबतीत काही तक्रारी आल्या तर त्या कोणापुढे सरकार त्यांना स्पष्टीकरणासाठी बोलवू शकतो. आणि दुसरा प्रकार जो आहे की बा ज्या खेळावर पैसे लावल्या जाऊ शकतील किंवा कुठलेही स्टेक, आता स्टेकमध्ये भरपूर त्याच्यात प्रोव्हिजन आलेले आहे. आता क्रिप्टोकरन्सी आहे, लोक क्रिप्टोकरन्सी पणाला लावतात आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोक याच्यात पैसा गुंतवत आहेत आणि म्हणून जिथे पैसा लागू शकतो त्या खेळांवर सरकारने बंदी आणलेली आहे. हा खूप मोठा आणि खूप गंभीर विषय आहे. कदाचित आपण या कायद्याअंतर्गत कोणत्या तरतुदी एक्सपेक्ट करतो की काय नेमकं होईल आणि काय बदल होतील. आणि एक यात अजून एक प्रश्न असा की सायबर फ्रॉड किंवा डिजिटल अरेस्ट या ज्या आजकाल नवीन याच्यात रिपीटेडली या घटना घडतात आहे तर त्याच्यावरही काही नियंत्रण आणण्याचा याच्यात प्रस्ताव असू शकेल का? प्रश्न अतिशय योग्य आहे की याचा दृष्टिकोन खूप व्यापक ठेवलेला आहे. पहिले या खेळांमध्ये तरतुदी जी आहे किंवा या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आलेल्या आहे, दोन महत्त्वाच्या तरतुदी आपण समजून घेतल्या पाहिजे की जो जाहिरात करतो त्याच्याकडे पाहून बरेचसे लोक या खेळांकडे आकृष्ट होतात आहे. म्हणजे आपण या सगळ्या ज्या ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती या पाहिल्या तर इथे मुख्यतः चित्रपट अभिनेते किंवा क्रिकेटचे खेळाडू हेच तुम्हाला जाहिरातीत दिसतील. आता या खेळाडूंनी जाहिरात केल्यामुळे ते या प्रॉडक्टला आपला पाठिंबा दर्शवत आहे आणि हा प्रॉडक्ट लिगल असावा असं लोकांची समजूत होते आहे. त्याच्यामुळे या कायद्यामध्ये दोन मुख्य तरतुदी आहे. एक तर जी कुठली कंपनी अशा पद्धतीचा खेळ तयार करेल त्या कंपनीशी संबंधित कुठल्याही व्यक्तीला 3 वर्षापर्यंत जेल टर्म अशी या कायद्यात तरतूद आहे किंवा 1 करोड रुपये दंड किंवा दोन्ही. असा जो कोणी या खेळाचं प्रमोशन करेल, प्रमोशनमध्ये जाहिरातही आली किंवा पुढे असं होऊ शकतं की एखादा चॅनेल प्रायव्हेट चॅनेल त्याला समजा ॲडव्हर्टाइजमेंट करत असेल तर तो मदत करण्यासाठी त्यांना 2 वर्षाची कैद आणि 50 लाख रुपये दंड किंवा आणि म्हणजे 2 वर्षाची कैद 50 लाख रुपये दंड किंवा दोन्ही एवढी शिक्षा याच्यात ठेवलेली आहे. आणि परत समजा आपण तो गुन्हा कराल तर ती शिक्षा डबल होऊ शकते. त्याच्यामुळे एवढी तरतूद माझ्या मते फार योग्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ॲम्बॅसिडर्स याची ॲडव्हर्टाइजमेंट करतात आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी एक धोक्याची सूचना आहे. कारण या खेळाच्या व्यसनधीनतेपायी बाकीचे जे आपण सांगताय डिजिटल अरेस्ट किंवा असे सायबर गुन्हेगारी वाढते. कारण एकदा गेलेला पैसा आणण्यासाठी तो व्यक्ती काहीतरी प्रयत्न करणार आहे. आणि आपण जसं म्हणतो की बुडत्याचा पाय खोलात, तर एकदा जो या व्यसनाधीनतेकडे लागला तो काहीही करायला तयार होतो. मग याच्यात आपली स्वतःची अकाउंट विकणं, मनी म्यूल बनणं किंवा एखाद्याला आपलं सिम कार्ड देऊन टाकणं त्याच्या थ्रू किंवा एखाद्या रॅकेटमध्ये सामील होणं हा सगळा प्रकार चालू आहे. आणि म्हणून हा कायदा येणं हा फार गरजेचं होतं. आणि याचे जे कॅस्केडिंग इफेक्ट्स आहे हे आम्हाला येणाऱ्या काळात दिसणार आहे की पुढचे जे संभाव्य सायबर धोके आहे किंवा गुन्हे आहे याच्यावरही बऱ्यापैकी नियंत्रण मिळू शकतं. पहिलं जे मूळ उद्दिष्ट आहे किंवा एक व्यसनाधीनता लावणं, मग व्यसनाधीनतेसाठी लोक काय काय करतात, मग याच्यात गुन्हेगारी वाढते. त्याच्यामुळे हा एक खूप सकारात्मक सरकारचा निर्णय आहे. आपल्या माध्यमातून जितक्या श्रोत्यांपर्यंत आपण पोचू शकतोय मला वाटतं याच्यासाठी आपण आकाशवाणीला धन्यवादच दिले पाहिजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय हेच आकाशवाणीचं ब्रीदवाक्य आहे. सर, या बंदीमुळे ऑनलाईन गेमिंग उद्योग क्षेत्रामध्ये जे हजारो लाखोंच्या संख्येने आज युवक इन्व्हॉल्ड आहेत म्हणा, कुठल्या कंपन्यांच्या माध्यमातून असतील, इंडिपेंडेंटली असतील, तर ह्या सगळ्या
उद्योगाला, या सगळ्या कंपन्यांना, युवकांना मोठं आर्थिक नुकसान उचलावं लागणार आहे का? आपण 2 पद्धतीने विचार केला पाहिजे. एक तर या क्षेत्रात काम करणारे त्यांच्यावर किती परिणाम होईल आणि जी सामान्य जनता आहे त्यांच्यावर याचा काय परिणाम होतो आहे. तर जेव्हा आपण ओल्याबरोबर सुकही जळतं जेव्हा म्हणतो तेव्हा काही इफेक्ट या कंपन्यांवर होणार आहे. पण जसं आपण सुरुवातीला सांगितलं की ई स्पोर्ट्सवर बंदी नाही आहे, त्याच्यामुळे या कंपन्या जे एथिकल स्पोर्ट्स आहे, गेम्स आहे, ते कधीही डेव्हलप करू शकतात. तुम्ही त्याला गेम ऑफ स्किल म्हणा, तुम्ही समजा ऑनलाईन रमी जरी म्हटलं, ऑनलाईन रमी हा गेम ऑफ स्किल म्हणूनही ट्रीट केला गेलेला आहे. पण जिथे फसवणूक होते आहे अशा पद्धतीचे जे खेळ, जिथे तुम्ही कोणाशी खेळताय हे दिसत नाही आहे, अशा पद्धतीचे जे खेळ आहे जिथे जाणून बुजून त्या व्यक्तीला हरवल्या जातं आणि त्याच्याकडनं पैसा लुटल्या जातो, त्या गेमिंगवर नक्कीच इफेक्ट होणार आहे. आणि मला वाटतं की या क्षेत्रात काम करणारेही या सरकारच्या निर्णयाकडे सकारात्मक पाहतील. आणि आपण एकंदरीत टक्केवारी पाहिली तर IT सेक्टरमधली जी काही टोटल पॉप्युलेशन असेल, म्हणजे वर्कर्सची स्ट्रेंथ असेल, याच्यातल्या जास्तीत जास्त माझ्या मते 1 ते 1.5% लोकांना याचा फरक पडू शकतो. त्याच्यामुळे त्या उद्योगाला थोडा बहुत फटका जरूर बसेल. हे आपल्याला अगदी आताच्या प्रायोजकांमधनंच कळतं आहे. भारतीय टीमचा प्रायोजक गमावला. आता प्रायोजक गमावला, 10 प्रायोजक तयार होतील, पण ही जी जनता आमची या खेळांपायी लुटल्या गेलेली आहे त्यांचं गेलेलं कोणी पैसा आणू शकत नाहीये. त्याच्यामुळे क्षेत्रावर थोडा बहुत परिणाम होईल, पण त्या क्षेत्रात काम करणारे, संगणकाशी निगडीत असणारे लोक आहे त्यांना ताबडतोब दुसरे असाइनमेंट्स मिळू शकतात. त्याच्यामुळे त्यांना एक तो टेम्पररी सेटबॅक असू शकतो, एक छोट्या काळापुरता त्यांना तो फटका असेल. आणि गेमिंग उद्योगांना ज्याचा पायाच समजा एखाद्या खोट्या किंवा चुकीच्या कारणासाठी रचला गेला असेल तर तो उद्ध्वस्त झाला तर फारसं काही बिझनेसचं नुकसान होणार नाही आहे. ज्यांनी चुकीच्या मार्गासाठीच समजा हे खेळ अस्तित्वात डेव्हलप केले तर ते नष्ट झालं तर माझ्या मते काही चुकीचं होत नाही याच्यात. सर, सायबर सुरक्षा आणि कौटुंबिक सामाजिक एक संवादामध्ये एक दरी निर्माण झालेली आहे या सगळ्या इन्फ्लुएन्समुळे. असे निर्बंध घातल्यामुळे ही दरी किंवा हा दुवा सांधण्यासाठी पुन्हा एकदा मदत होऊ शकेल का? कारण कसं आहे की आता आपण जसं गेमिंगचं म्हटलं, गेमिंगवर बंदी आली, भरपूर लोकांना आता स्पेअर वेळ मिळेल, कारण लोक त्या गेमिंगमध्ये इतका वेळ घालवत होते. तसंच इंटरनेटवर इतका वेळ आपण जे घालवतो, समजा एक संशोधन केलं तर आपल्याला लक्षात येईल की 50% जनता नुसती रील पाहण्यात मग्न असते. आज रील पाहून त्या व्यक्तीचं वैयक्तिक प्रगती काय होते, फार त्यातल्या 50% म्हणजे जी जनता पाहते त्यातली 1 किंवा 2% स्वतःच्या कामाचं काही पाहत असेल. बाकी उरलेली जनता वेळ वायाच घालवते. आमच्या राष्ट्राची प्रॉडक्टिव्हिटीच कमी केल्या जाते ऍक्च्युली. आता जी प्रॉडक्टिव्हिटीच कमी केल्या जाते, क्रयशक्तीच कमी होते आहे या इंटरनेटच्या माध्यमातून. तर क्रयशक्ती वाढवण्यासाठी इंटरनेटच्या वापरावरच निर्बंध येणं अतिशय म्हणजे महत्त्वाचं आहे. नो इंटरनेट डे किंवा मोबाईल डिटॉक्स या संस्कृती आता हळूहळू रुजू होत आहेत. माझं तर म्हणणं की असा गेमिंगचा वेळ ज्यांचा वाचला असेल त्यांनी घरात संवाद साधण्यासाठी तो वेळ वापरात आणावा, जेणेकरून काहीतरी सुसंवाद निर्माण होऊ शकतो. आता कायद्याने काही होणार नाही आहे जोपर्यंत आम्ही स्वतःहून ठरवणार नाही. तर ही लोकांमधनं येणारी चळवळ आहे आणि लोकांनी ही चळवळ चालू केली किंवा आम्ही इंटरनेट फक्त 2 तास 3 तास वापरू तर मला वाटतं हे राष्ट्र उभारणीत अजून एक महत्त्वाचं योगदान ठरू शकतं. सर, खूप माहितीपूर्ण हा संवाद तुमच्याशी झाला. आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? माझं म्हणणं असं आहे की पहिले मी आकाशवाणीला धन्यवाद देतो की हा एक अगदी ज्वलंत प्रश्न जो आजचा उभा राहिलेला आहे याच्यावर उद्बोधन करण्यात आलेलं आहे. श्रोत्यांना संदेश हाच आहे की इंटरनेट माध्यमातून जे काही आत्ता घडतं आहे आणि त्या सगळ्यांवर आम्ही डोळे मिटून विश्वास ठेवतो आहे, हा डोळे मिटून विश्वास या माध्यमांवर ठेवू नका. कुठलाही तुम्हाला मेसेज आला, कुठलंही लिंक आली तरी त्याची खात्री केल्याशिवाय त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नका. कारण मगाशी जो आपण एक विषय घेतला डिजिटल अरेस्टचा, या माध्यमातून आज माझ्या मते गेमिंगच्या अर्धे पैसे भारताच्या बाहेर गेलेले आहे. म्हणजे डिजिटल अरेस्टमधनं लोकांची आयुष्याची कमाई चाललेली आहे. म्हणून इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या कुठल्याही तुम्हाला येणाऱ्या संदेशावर किंवा दाखवल्या गेलेल्या चित्रफितीवर विश्वास न ठेवता, आपण मनुष्य आहो, आपण फिजिकल जगतो आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टींचं आपण जेव्हा व्यक्तिशः खातरजमा करणार नाही त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आपण कितीही इंटरनेटच्या आहारी गेलो तरी त्याच्याहून महत्त्वाचा आपल्याला एक अवयव दिलेला आहे देवानी, जो मेंदू आहे, त्याचा कुठल्याही गोष्टीत
वापर करावा आणि तारतम्य बाळगावं इंटरनेट वापरताना, हेच जास्ती श्रोत्यांच्या आणि सगळ्यांच्याच हिताचं राहील. सर, आज आपण दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आलात आणि आभासी जगताविषयीची इतकी छान माहिती आम्हाला दिली. त्यासोबतच या नव्या येऊ घातलेल्या कायद्याविषयी सुद्धा आम्हाला अवेअर केलं. यासाठी मी आकाशवाणी नागपूरच्या वतीने आपले खूप मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद.